ते सकाळपासूनच नाराजी नाट्य पाहायला मिळतं. आता मी छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आहे. आपण जर बघितलं तर सकाळी सुद्धा जे आहे ते मोठा या ठिकाणी ड्रामा झाला होता. कार्यकर्त्यांनी जे आहे ते अक्षरशः रोष व्यक्त केला होता. त्यानंतर RPI गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठा राडा केला होता, गोंधळ केला होता. आणि आता आपण बघतोय या ठिकाणी एक भाजपाच्या महिला पदाधिकारी चक्क तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी जे आहे ते भाजपाच्या कार्यालयात अशा पद्धतीनं उपोषण सुरू केले. आणि आता रात्री जे आहे ते त्या उपोषणाला बसल्यात. त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, तुम्ही उपोषणाला बसल्या? मी दिव्या उल्हास मराठे. मी प्रभाग क्रमांक 20 मधून मी तिकीट मागितलं होतं. आणि मी सक्षम महिला आहे. मी 18 वर्षापासून कार्य करते. 18 वर्षापासून कार्य करत असताना मला मागच्या वेळेस पण डावललं तिकीट, आता पण डावललं. आणि अशी उमेदवार दिली की म्हणे सर्वेमध्ये तुमचं नाव आलं नाही. मग सर्वे हा किचनमध्ये झाला का? किचनमध्ये झाला असेल तर बरोबर आहे. मग ज्या व्यक्तीला दिलं त्यांनी पक्षाचं कार्य काय केलं हा आढावा घ्यावा पक्षाने. आणि त्यांनी कुठेतरी त्यांचा एक फोटो दाखवावा. आणि त्यांचं नाव माझ्या रेसमध्ये येऊच कसं काय शकतो? ते म्हणतात त्यांचे स्वतःचे फोटोचे पॉम्पलेट त्यांनी वाटले. ते गृहीत धरता का तुम्ही? ते गृहीत धरलं जातं का? म्हणजे घरात बसणारी बाई तिला आणायचं आणि तिने स्वतःचे पॉम्पलेट वाटायचे, स्वतःचा फोटो असलेले, पक्षाचे नाही, स्वतःचा फोटो असले की मी इच्छुक उमेदवार आहे म्हणून. आणि तशा बायकांना जर तुम्ही तिकीट देत असाल तर हे कोणती गोष्ट आहे? आणि सर्वेमध्ये आलं नाही म्हणजे काय? 18 वर्षापासून जर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला आमचं कार्य दिसतं नाही का? मी अध्यक्षपद पण मागितलं, तेव्हाही दिलं नाही. मागच्या वेळेस मागितलं, तेव्हाही दिलं नाही. त्याच्या मागच्या वेळेस मागितलं, तेव्हाही दिलं नाही. वेगवेगळे कारणं सांगितले गेले, जातीचे समीकरण जुळवले गेले. का? माझ्यासाठीच. कशासाठी? मग मला तुम्ही सांगा ना ताई, तुम्ही थांबून घ्या, तुम्ही येऊ नका पक्षात, मला त्यांनी सांगावं. मी त्या दिवशी घरी राहील. माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. हा एकदा नाही, मागच्या वेळेस दिलं, ठीक आहे. AB फॉर्म पळवला होता माझा. कस काय पळवला जातो AB फॉर्म? कस काय पळवला जातो? ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आताही तेच केलं त्यांनी. आता गुच्चूप आम्हाला म्हणे फॉर्म भरायचा नाही, वेळेवर तिथे रॅली काढायची, 200 महिला आणायच्या, 200 महिला सांगून ठेवल्या, रॅली काढायची, रॅलीत सगळे सोबत तिथे जातील. मग तिथे तो म्हणजे ज्याला भेटेल तिकीट त्याला. असं कसं ज्याला भेटेल त्याला? सर्वेमध्ये नाव आलेलं आहे. सावे साहेबांशी बोलली, सावे साहेब म्हटले मला ताई तुमचं सर्वेत नाव आहे. मी शांत बसली. मग यांच्या दारात जाऊन बसायचं होतं का मी AB फॉर्म घ्यायला? यांच्या दारात त्यांच्या पायरीवर बसायचं होतं का? म्हणजे पायरीवर बसणाऱ्या लोकांना दिलं ना तुम्ही? म्हणजे ते बसले, पायरीवर जाऊन बसले म्हणून दिलं का तुम्ही तिकीट? हे खूप मोठी गलती केलेली आहे. आणि मी फक्त कराड साहेब आणि सावे साहेबांचं नाव घेईल. ते मला ओळखतात, ते मला ओळखतात. आता मला सांगा, शितोळे सरांचा अभ्यास नाही अजिबात. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, ती तारीख संपली. आता उपोषणाला तुम्ही बसलात, काय फलित होणार आहे? काय फायदा होणार उपोषणाचा? मला त्यांनी स्वीकृत नगरसेविका म्हणून मला बॉन्ड पेपरवर लिहून द्यावं, तेव्हाच मी उठेल, नाही तर मी उठणार नाही. नाही तर ते शीट, हे माझं पक्क. आता शीट रद्द करा, आता तिथं पडणारच आहे शीट, हे तर 100%. कारण आपलं पण काहीतरी कार्य असतं ना, 18 वर्षात काहीतरी कार्य केलेलं असतं ना. मला म्हणजे तुम्ही आता भाजपाच्या उमेदवाराला पाडणार 20 मधून? मी नाही पाडणार, लोक पाडतील. कारण सक्षम नेता पाहिजे ना, सक्षम नेतृत्व पाहिजे ना. मागच्या वेळेस असं केलं, ते शीट गेलं आपलं. अरे भाजपचं नुकसान होतंय. भाजप डोळे बंद करून बसलं काय? इथले नेते बसले काय आहेत? तुम्ही घरातल्या बायकांना आणून तिकीट देतात का? देतात तुम्ही? तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय त्यांना तिकीट दिलंय, किचन मध्ये तिकीट नेऊन दिले, त्यांना कशामुळे दिलं असेल? तुम्ही जर एवढं सक्षम असाल तर म्हणजे त्यांना हा प्रश्न तुम्ही तिकडे विचारा, सावे साहेबांना विचारा, कराड साहेबांना विचारा आणि अध्यक्ष किशोर शितोळेंना विचारा की त्यांचं काय कार्य आहे भारतीय जनता पार्टीत की त्यांना तिकीट गेलं. कार्य सांगावं त्यांनी. कार्य ती लेडीज कुठेतरी भारतीय जनता पार्टीत कुठेतरी एक चुकून माकून लांबून का फोटो दिसते ना त्या महिलेचा, मी उठते लगेच. याच्या व्यतिरिक्त काय सांगायला पाहिजे? त्यांना उपोषणाला बसलात, कोणी दखल घेतली तुमच्या उपोषणाची? कोणी दखल घेतली नाही. मी बोलायला आली होती. सावे साहेब, कराड साहेबांनी दरवाजा बंद करून घेतला, पोलीस बळाचा वापर केला, पोलिस बोलवले. ते दिलीप देशमुख आहे, त्यांना पोलिसांनी ढकललं, तिथेही मी मध्यस्थी केली. मी त्यांना म्हटलं आम्ही जेव्हा 18 वर्षापासून काम करतो ना, जेव्हा काम करतो तेव्हा आमचे मुलं, आमचा नवरा ते पण असतात घरी की तुमच्या बायकांसारखे आम्ही सगळं झोपून AC मध्ये झोपत नाही. आम्ही सगळं सांभाळून तुमच्या कार्यात येतो. आणि जेव्हा भाजप काहीच नव्हता तेव्हा मी तिथे होती. माझ्या वार्डात
भाजपचं काही एक तीळ मात्र कोणी नव्हतं. बरं आता मला सांगा, तुम्ही 18 वर्षापासून भाजपात काम करताय, वरिष्ठांशी ओळखी असतील, कोणासोबत बोलणं झालं काय राज्यस्तरावर या उपोषणासंदर्भात? उपोषणाला बोलायचं काय त्यांच्याशी? ते भेटलेच नाही मला. नाही ते नाही, स्थानिक नेते म्हणत नाही मी, वरिष्ठांशी बोलणं झालं काय मुंबईच्या? वरिष्ठांची मला कोणाला बोलायचंय? तिकीट मला मिळालं नाही ना. वरिष्ठ काय ते त्यांना काय माहिती मी काय? दिव्या मराठे काय त्यांना काय माहिती? दिव्या मराठेंचं काम काय स्थानिक लोकांना माहिती पाहिजे ना. ते मध्ये वरून नाव आलं आता नाही. या उपोषणात तोडगा ऐका, काय? ऐका, माझा मुद्दा ऐका. वरून नाव आलं नाही. वरून नाव कसं काय आलं नाही? 18 केसेस आहेत माझ्यावर. ते दिव्या मराठीला ओळखत ते दिव्या मराठीच्या नावावर कट मारून एका घरगुती महिलेला तिकीट देतात तुम्ही. काय त्या महिलेमध्ये? हा, माझ्यापेक्षा वरिष्ठ किंवा नेत्याची मिसेस किंवा नगराध्यक्ष असं असलं तर आपण मान्य केलं असतं, ठीक आहे. किंवा माझी मैत्रीण की बरोबरची माझी काम करणारी आहे की माझ्यासोबत ती पण कार्यात आहे, तिला दिलं, मी शांत बसली असती. पण ते सक्षम महिला नाही ना. बरं आता या उपोषणात तोडगा काय? तोडगा मला बॉन्ड पेपरवर लिहून जाय मी स्वीकृत नगरसेविका म्हणून, तेव्हा मी उठणार आहे. नाही तर मी उठणार नाही, उठणारच नाही मी. निश्चितच आपण बघतोय ह्या भाजपाच्या प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार होत्या दिव्या मराठे, त्यांचं सर्व्हेसुद्धा नाव होतं असा दावा त्यांनी स्वतः केला. सावे साहेबांनी त्याने- बोलले मला. जे आहे ते पक्षश्रेणीसोबत सुद्धा त्यांचं बोलणं झालं होतं, मात्र ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे जे त्यांनी भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार करल्यात अशा पद्धतीनं उपोषण सुरू केले. जोपर्यंत बॉन्डवर मला स्वीकृत नगरसेवक लिहून देत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं त्यांनी एक जे इशारा दिला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.